पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आता आपण महत्त्वाचं थोडे देवाचे वचन ऐकूया, वचनाकडे ध्यान देऊया. वचन ऐकता ऐकता सर्व लोक ते वचन स्वीकार पण केलं तर त्या वचनाचा अनेक पटीने जास्त शक्ती तुम्हा प्रत्येकांच्यामध्ये उतरून येणार. हालेलुया. मग ते शुभवर्तमान 28 अध्यायातील 18 वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये सगळे अधिकार मत्तेय शुभवर्तमानातील शेवटच्या अध्यायामध्ये शेवटच्या भागामध्ये प्रभूने सांगितलं की सगळे अधिकार मला देण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता बोला, सर्व अधिकार कोणाकडे आहे? सर्व अधिकार येशूकडे आहे. हालेलुया. मी कुठेही असो, कोणत्याही प्रसंगामध्ये असो, हे सत्य कबूल करायचं. कुठे लिहिले? मत्तेय 28:18. काय लिहिलेलं आहे? स्वर्ग, एक तर स्वर्ग नाही तर पृथ्वी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गामध्ये असलेले सर्व अधिकार, पृथ्वीमध्ये असलेले सगळे अधिकार कोणाच्या हातात आहे? येशूच्या हातात आहे. पक्का विश्वास ठेवा. आमेन बोला. आमेन. हालेलुया. आता पुढे 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 आपण ऐकूया. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्याच पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. वचनाचा एकदम शेवट. पुढे पुढे वाचा. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळावे शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तेय 28च्या शेवटचं वचन काही आहे? शेवटचं वाक्य पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत ज्याच्याकडे सर्व अधिकार आहे, ज्याच्याकडे सर्व अधिकार आहे, हालेलुया, तो युगाच्या शेवटपर्यंत, युगाच्या समाप्तीपर्यंत, हालेलुया, जगाच्या अंतापर्यंत, हालेलुया, ज्याच्याकडे सर्व अधिकार आहे, तो सांगत आहे, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. यापेक्षा जास्त कोणाला नाही पाहिजे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्याच्याकडे सर्व अधिकार आहे, तो युगाच्या शेवटपर्यंत, जगाच्या अंतपर्यंत, प्रेज द लॉर्ड, माझ्या आणि तुमच्या सोबत येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या सोबत तो राजा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे मत्तेय शुभवर्तमानाचा शेवटचा अध्याय आहे. आता आपण मार्क शुभवर्तमानामध्ये जाऊया. मार्क शुभवर्तमानामध्ये 16व्या अध्यायाकडे आता आपण लक्ष देऊया. हालेलुया. हालेलुया. आता आपण बोललेले जे काही गोष्ट आहे, हालेलुया, आणि इतर सर्व गोष्ट आहे, हालेलुया, त्याबद्दल प्रभू सांगत आहे की विश्वास ठेवणारे लोक, हालेलुया, त्यांच्यामध्ये दिसणारा काही गोष्ट आहे. हालेलुया. जर आपण विश्वास ठेवत असेल तर
विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या बरोबर दिसून येणाऱ्या काही गोष्टी. हालेलुया. 17 वचन, 16व्या अध्यायातील 17 वचन. सिस्टरांच्या मागे आपण उजवा हात वर करत बोलूया. विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील. नवनव्या भाषा बोलतील. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. हालेलुया. हालेलुया. भरपूर गोष्टी बोलली. Praise the Lord. त्यातील पहिली गोष्ट काय आहे? माझ्या नावाने भूते काढतील. हालेलुया. ज्या लोकांचा मध्ये विश्वास आहे, हालेलुया, ज्यांच्याकडे विश्वास आहे ते पहिले करणारे काम आहे दुष्ट शक्तींना बाहेर करण्याचं काम. Praise the Lord. Hallelujah. 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 दुष्ट शक्ती काढायला पुढे जाऊया. Hallelujah. कुठे दुष्ट शक्ती दिसलेला आहे? कुठे जाऊया आपण दुष्ट शक्ती काढायला? Hallelujah. Praise the Lord. दुष्ट शक्ती काढायला समुद्राच्या पलीकडे जायची गरज नाही. हालेलुया. दुसऱ्या त्या गावात जायची गरज नाही. दुसऱ्या पॅरिसमध्ये जायची गरज नाही. हालेलुया. दुसऱ्या कुटुंबामध्ये जायची गरज नाही. हालेलुया. दुष्ट शक्ती कुठे जास्त आहे? माझ्यामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये असेल दुष्ट आत्मा काढून झाल्यावर वेळ असेल तर मात्र आपल्या घरात उतरायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यामध्ये भरपूर दुष्ट शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पाऊल कॅथोलिक चर्चमध्ये आपण पाहणारा संतांमध्ये सर्वात महत्वाच्या संतांपैकी एक संत आहे संत पाऊल. लिहिलेल्या पत्रामध्ये 7व्या अध्यायामध्ये स्वतःबद्दल काय लिहिलेलं आहे आपण जरा वाचूया. आता 7व्या अध्यायातील 16 पासूनचे वचन आपण ऐकूया. जो मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे तर माझ्या ठाई बसणारे पाप ते करीते. हालेलुया. सिस्टरांच्या मागे तेवढे एक वचन मात्र बोला. उजवा हात वर करून बोला. तर माझ्या ठाई बसणारे पाप ते करीते. संत पाऊल सांगत आहे की जे भूत आहे ना दुष्ट शक्ती हालेलुया माझ्यामध्ये वास करत आहे. मला कसं कळालं? पाऊल विचारत आहे मला कसं कळालं माझ्यामध्ये भूत आहे म्हणून? हालेलुया. कारण मी हात शेक्यात द्यायला जात आहे. हालेलुया. कोणाला तरी हात द्यायला जात आहे. हालेलुया. हात द्यायला जाता जाता माझ्या मनामध्ये वाटलं तर एक खाना काय द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
जातो कशासाठी? जातो कशासाठी? हालेलुया. हात द्यायला जात आहे तेव्हा मनामध्ये दुसरा एक विचार. हालेलुया. काल एका ताईने मला बोलले, फादर वाईट विचार मनामध्ये असे असे घुसून येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ताईच्या मुलांनी ताईला सांगितलं, मम्मी असं बोलू नकोस, तू वेळ बोलशील. हालेलुया. मम्मी असं बोलू नकोस. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. वाईट विचार मनामध्ये येतात. त्या ताई काय आजारीवर नाही. हालेलुया. ताईला मानसिक आजारवर काय नाहीये. ताई एकदम नॉर्मल आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ताईने सत्य बोलली. हालेलुया. ताईच्या जीवनामध्ये, पौलाच्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते कुठे कुठे होत आहे? प्रत्येकाच्या मध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दया करायला जाणार, मदत करायला जाणार. प्रेज द लॉर्ड. कोणाला तरी मदत करायला जाताना तिकडे जाऊन त्याला बडबडून येणार. हालेलुया. तुला हे हाल आलं ते तुझ्यामुळेच आहे. बघायला पाहिजे होतं तेव्हा बघितलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नको असा चार वाईट गोष्टी बोलून त्यांना थोडा मदत करून आपण दूर येणार. प्रेज द लॉर्ड. तुझ्यासाठी कुठे आहे? माझ्यामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. सर्व अधिकार कोणाकडे आहे? येशूकडे आहे. तो कुठे आहे? युगाच्या शेवटपर्यंत तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तरी आपण जाणतो. प्रेज द लॉर्ड. आदाम हव्वा यांनी जेव्हा चुकले तेव्हापासून जगामध्ये जन्माला आलेल्या लहानातील लहान मुलांपर्यंत नको असा एक बंडखोरपणा, उलट बोलण्याचा, उलट करण्याचा, उलट विचार करण्याचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाईट विचार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर बनण्यासाठी शिकणाऱ्या एका ब्रदरने अशा प्रकारच्या काही गोष्टी चर्चा करताना मला बोललेली एक गोष्ट असे आहे, फादरजी, माझ्या घरामध्ये माझी मम्मी लोकांना दूध विकत होते. आमच्या घर चालवण्यासाठी दूध विकत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी मला वाटलं मला दूध प्यायचं आहे, म्हणून मी मम्मीला सांगितलं आज कोणालाही दूध विकायचं नाही. या ब्रदरने सांगितलं की त्या दिवशी मी घरी धक्का केला. छोटा मुलगा आहे तेव्हा. हालेलुया. छोटा मुलगा आहे तेव्हा त्या छोट्या पोराने तिकडे दंगा केला. हालेलुया. धन्यवाद येशू. मम्मीला आवडत आहे घरातील बाळाला दूध द्यायला, मिळणार त्याला. हालेलुया. हालेलुया. तरी त्याची इच्छा आहे की बाहेर विकणारे जे दूध आहे ते पण मला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणजे लहान वयामध्ये दुसऱ्यांचा चांगुलपणा चोरायला आपल्याला वाटते. घरातील सर्वांना जे आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. दूध विकलं नाही तर मम्मीला घरी तांदूळ घेऊन यायला जमणार नाही. हालेलुया. दूध विकलं तर तिकडे काहीतरी होईल.
हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. तरी जे आशीर्वाद घरातील सर्वांना मिळणार ते नको, मला पाहिजे. ध्यानात आला, प्रत्येक पप्पा मुलांना सगळं द्यायचं आहे का? मुलांवर प्रेम करणारा पप्पा प्रत्येक मुलाला सगळं द्यायचं आहे का? सगळं नाही द्यायचं. तुम्ही जर खरोखर तुमच्या मुलांच्यावर प्रेम करत असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही सगळं नाही द्यायचं. अगदी लहान वयापासून मुलांना शिकवायला पाहिजे, बाळा की आपल्याला नको, हे आपल्याला नको, हे एवढं बस झालं, एवढं बस झालं, हे नको. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. हृदयाचा आजार असलेल्या कोणत्याही एका व्यक्तीला पवित्र आत्मा आज पूर्णपणे हृदयाच्या त्या आजारापासून त्या व्यक्तीला सोडवत आहे. ज्या व्यक्तीला हे आशीर्वाद मिळालेला आहे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये येशू सांगत आहे की त्या व्यक्तीला ऍसिडिटीचा त्रास आणि अधूनमधून चक्कर आल्यासारखा त्रास त्या व्यक्तीला होत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद दिला. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी कळत आहे की तुमचा बोटापर्यंत रक्त पुरवठा पाहिजे तसं होत नाही, बोटांच्या संदर्भामध्ये काहीतरी तक्रार तुम्हाला वाटत आहे. हालेलुया. सांधे दुखणे संधिवाताचा हे त्रासाचा भाग आहे. ते त्रास असलेल्या व्यक्तीच्या पायाच्या बोटांना आता बरे वाटायला लागलेला आहे. कानामध्ये छिद्र पडलेला आहे, होल कानामध्ये आहे. असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा त्या कानाच्या त्रासापासून आता बरे करत आहे. असे कोणतरी आहे ज्यांचा मुखामधून घाण वास निरंतर येत आहे. असे कोणाला तरी त्या वास सुटत आहे, त्या त्रासापासून येशूने बरे केलेला आहे. मी वेदी जवळ येता येता पहिले संदेश देवाने असे दिले की तुमच्यामध्ये असे कोण कोण आहे त्यांच्या आयुष्यामध्ये टाइमपास होता. कुठलीही एक गोष्ट वेळेवर होत नाही. जानेवारी महिन्यामध्ये जे व्हायला पाहिजे ते फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला तरी होत नाही. काम चालू करायला ठरवत आहे, दिवस पुढे जात आहे. रिपेअरिंगचं काम करायचं म्हणून बोलत आहे, होत नाही. हालेलुया. तसे प्रत्येक गोष्टीमध्ये टाइमपास जबरदस्त होत आहे. असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा एक सुखाचा आशीर्वाद देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.